स्वामी विवेकानंद यांची 162वी जयंती हिवराश्रम येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सातत्यानं धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल या पद्धतीचे विचार पोहोचवण्यासाठी या 3 दिवस गेले विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। आणि आज जे आहे हिवराश्रम येथे महापंगतीचं आयोजन केलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय या 40 एकराच्या पट्ट्यामध्ये जवळपास 2 लाखाहून अधिक जे नागरिक आहेत, भाविक आहेत, ते या ठिकाणी महाप्रसाद घेण्याचं काम करतायत। जवळपास आपण या ठिकाणी बघू शकता 2 लाखाहून अधिक नागरिक जे आहेत, भाविक जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत, पात्रवळ्या या ठिकाणी वाढलेल्या आहेत। सोबतच आपण या ठिकाणी बघू शकताय ट्रॅक्टरच्या साहाय्यानं जे आहे ते या ठिकाणी जवळपास 100हून अधिक ट्रॅक्टर जे आहे ते पुरी आणि वांग्याची भाजी घेऊन या ठिकाणी या पंगतीला वाढत आहेत। जवळपास 151 क्विंटल गव्हाची पुरी आणि जवळपास 100 क्विंटल वांग्याची भाजीचं वितरण या ठिकाणी केलं जातं। महाराष्ट्रातील सर्वात मोठी पंगत या हिवराश्रम येथे भरत असते आणि 3 दिवस सतत चालणारा हा कार्यक्रम आहे तो आज या ठिकाणी होतो आहे। आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येने जे आहेत ट्रॅक्टर्स आहेत, या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं जे आहे वाढायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। महाप्रसाद वाढायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय हे पुरी आहे, सोबत वांग्याची भाजी आणि स्वयंसेवक जे आहेत मोठ्या उत्साहानं जो या सोहळ्यामध्ये हे वाढण्याचं काम करतात। जवळपास 40 एकराचा हा परिसर आहे आणि हा 40 एकराचा परिसर पूर्णपणे भाविकांच्या गर्दीनं हा भरून गेलेला आहे। आपण बघू शकता लांबच लांब ज्या रांगा आहेत त्या भोजनाच्या भाविक या ठिकाणी बसलेले आहेत। लाखो लोक जे आहेत ते या महाप्रसादाचा लाभ जो आहे तो या ठिकाणी घेणार आहेत। स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते। आपण या ठिकाणी बघू शकताय आजचा 3रा दिवस आहे, म्हणजेच जवळपास 100हून अधिक ट्रॅक्टरच्या साहाय्यानं या महापंगतीला या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण केलं जातं। आपण या ठिकाणी बघू शकताय संस्थेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी लागलेले आहेत। मोठ्या संख्येनं स्वयंसेवक देखील या ठिकाणी आहेत। ट्रॅक्टरच्या साहाय्यानं जवळपास 100 ट्रॅक्टर जे आहेत ते या महापंक्तीसाठी या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे आणि लाखो भाविक जे आहेत, जवळपास 2 लाख भाविक जे आहेत या महापंक्तीत आपला महाप्रसादाचा या ठिकाणी लाभ घेणार आहेत। तर आपण या ठिकाणी बघू शकताय माझ्या उजव्या बाजूला आपण पंक्ती जे आहे त्या बसलेल्या आहेत। लाखो लोक जे आहेत या पंक्तीमध्ये आहेत। हे ट्रॅक्टर जे आहे ते त्यांना महाप्रसाद वितरण करण्यासाठी जात आहे। तर आपण या पंक्तीमध्ये जाऊयात। धूप दीप आणि सुगंधित याने या सर्व मानवांचं जे आहे, सर्व नागरिकांचं जे आहे या ठिकाणी त्यांचं पूजन केलं जातं आणि त्यांना महाप्रसाद देखील या ठिकाणी दिला जातो। या महाप्रसादासाठी जिल्ह्याभरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी येत असतात। 40 एकरच्या या परिसरामध्ये आपण या ठिकाणी बघू शकताय पंगत जी आहे ती बसलेली आहे। जवळपास 2च्या वर अधिक नागरिक जे आहे, भाविक जे आहेत या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेत आहेत। महिलांचा मोठा सहभाग जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो। तर मोठ्या संख्येनं पुरुष देखील या परिसरामध्ये आपल्याला महाप्रसादाचं जेवण घेताना आपल्याला दिसत आहेत। मोठी पंगत जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकता। जवळपास 40 एकराच्या परिसरात ही या ठिकाणी पंगत बसलेली आहे आणि जवळजवळ 100च्या जवळपास ट्रॅक्टरच्या साहाय्यानं या नागरिकांना, या भाविकांना जे आहे भोजन वाटपाचं काम जे आहे ते केलं आहे। महाप्रसाद या ठिकाणी वितरित झालेला आहे आणि एका वेळेला भोजन पोहोचवण्याचं काम या स्वयंसेवकाच्या माध्यमातून केलं जातं आणि लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकताय। नागरिक देखील मोठ्या संख्येनं, पुरुष मंडळी देखील मोठ्या संख्येनं जे आहे भाविक जे आहेत ते या ठिकाणी आहेत। त्यांना या ठिकाणी जे आहे त्यांच्या पात्रावर आपण बघू शकता हा जो महाप्रसाद आहे
हा महाप्रसाद म्हणजे वांग्याची भाजी आणि पुऱ्या अशा पद्धतीचा महाप्रसाद आहे। स्वामी सुखदास महाराज यांची पालखी जी आहे त्याचा जो रथ आहे तो या सर्व पंक्तीमधून या ठिकाणून फिरतो आणि फिरत असताना त्यांचे दर्शन जे आहे ते या पंक्तीतले जे भाविक आहेत ते घेत असतात। आपण या ठिकाणी बघूया पालखी जी आहे ती या ठिकाणी आहे। या पालखीवर स्वामी विवेकानंद यांची मूर्ती आणि त्याचबरोबर स्वामी सुखदास महाराज यांची देखील मूर्ती आहे। या मूर्तीचा जो रथ आहे हा रथ या सर्व पंक्तीमध्ये जात असतो आणि त्याचं दर्शन घेतल्यानंतर या सर्व ज्या भाविकांना जे आहे या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण केलं जातं। महाराष्ट्रातली सर्वात मोठी पंगत जी आहे ती या ठिकाणी बसते आणि लाखो लोकांना या ठिकाणी महापंगतीमध्ये महाप्रसाद वितरित केला जातो। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।